सरपंच, आता आपण ह्या ज्या ग्रामपंचायत तुमचं कार्यालय आहे त्याच्या आजूबाजूला आपण पाहतोय हे सगळं काय पडलं या ठिकाणी दिसते आता आम्हाला. हे वेस्टेज मटेरियल आहे, जरा गवत झालेलं आहे थोडस. कसलं आहे हे आता माझ्या मते पीयूसीसी आदिवासी शेतकऱ्यांना योजना वगैरे काहीतरी शासकीय योजनांचे फलक आहेत. खर तर आता हे कचऱ्यामध्ये पडलेले आहेत, हे असे नाही पडायला पाहिजे. परंतु मी तेच सांगतोय, गेली 4-5 महिने झाले ग्रामपंचायतचा असणाऱ्या बॉडीचा कार्यकाळ संपलेला आहे. तरीही ग्रामपंचायत बॉडी बऱ्यापैकी लक्ष देते, तसं कार्यकाल संपलेला आहे. मग आता ही सर्वस्वी जबाबदारी ही खरं तर ग्रामसेवक असतील, असणारे कर्मचारी असतील, यांची जबाबदारी आहे. हे असं नाहीच पडायला पाहिजे एवढा खर्च करून. ग्रामपंचायत बाजूला एवढे मोठे गवत वाढले असेल. मग आता खरं तर आजची जी ग्रामसभा होती ना सर, ती आरोग्यावरती होती, पिण्याच्या पाण्यावरती होती, स्वच्छतेवरती होती. ही ग्रामसभा खरं तर आम्हाला म्हणजे हे व्हायला, म्हणजे आम्हाला माहित होतं की आजची ग्रामसभा होईल आणि असणारे सगळे आमचे महत्वाचे समाजाचे प्रश्न या ठिकाणी सुटतील. परंतु कोरम अभावी ती ग्रामसभा तहकूब झाली. आता हे खरं तर मोठं दुर्दैव आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या गावामध्ये कोरम अपूर्ण राहतो आणि खरं तर मग हेच या निमित्तानेच तुम्ही आता खरं तर इथं म्हणजे येणाऱ्या मुतारी आहे किंवा स्वच्छते ग्रामपंचायतचं आहे, ते मुतारी आहे तिकडे. मग हाच समाजाला हा प्रश्न पडतो, जर ग्रामपंचायतच स्वच्छ नाही किंवा ग्रामपंचायतच्या अवतीभोवती चिखले कागद आहेत किंवा गवत साठलेलं आहे, तर ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवकांनी खरं तर हे लक्ष देऊन करून घ्यायला पाहिजे. आणि ग्रामपंचायत जर अस्वच्छ असेल तर गावाची परिस्थिती आजच्या मितीला काय असेल याच्यावरूनच तुम्ही पाहून घ्या, दिसून येते. आपण देखील या ग्रामपंचायतीवरती आपण एक सदस्य होता, पद आपण त्यावेळेस परिस्थिती कशी होती, आता काय परिस्थिती? आता खरं तर मी काय माझ्या स्वतःचा मोठेपणा तुम्हाला सांगणार नाही, पण जोपर्यंत मी 4 वर्ष 4.25 वर्ष या ग्रामपंचायतीवरती होतो, त्यावेळेला आम्ही स्वतः, मग बॉडी असेल, सरपंच असतील, उपसरपंच असतील, आम्ही स्वतः लक्ष देऊन गवत काढायचो किंवा स्वच्छता ठेवायचो किंवा इतर कोणाला तरी हाताशी धरून 100-200 रुपये देऊन स्वच्छता करून घ्यायचो. ही वेळ पूर्वी कधीच आली नव्हती. माझ्या व्यतिरिक्त तुम्ही समाजामध्ये पाहू शकता किंवा दरवर्षी माझ्याकडे काढलेले ह्या ग्रामपंचायतच्या असणाऱ्या परिसराचे माझ्याकडे फोटो आहेत, व्हिडिओ आहेत, मी त्या माध्यमातून तुम्हाला दाखवू शकतो. मी नाही म्हणून आज स्वच्छ आहे अशातला काही भाग नाही, पण ग्रामपंचायतनी ही करत जबाबदारी स्वीकारून हे काम संपवायला पाहिजे होतं. फिल्टर वगैरे का पाण्याचा? ते आता आम्ही ना एक 14 वित्त आयोग, 15 वित्त आयोग मध्ये 23-24 आराखडा आणि 25-26 आराखडा, यामध्ये आम्ही आरोग्याची काळजी म्हणून या ठिकाणी फिल्टर पाण्याचा प्लांट आम्ही त्याच्यामध्ये आराखड्यामध्ये घेतला, त्यामध्ये पैसे टाकले. किती पैसे टाकले? आता ते साधारण 3.5 लाख रुपयाच्या आसपास काहीतरी फंड आहे. 3.5 लाख रुपयाचं फिल्टर? लोक पाणी पितात का? आता हे शेड होऊन 6 महिने होऊन गेले. शेड होऊन 6 महिने गेले. आम्हालाही खरं तर हे शेड कशाचं चाललंय हे माहित नव्हतं. ज्या वेळेला शेडचं काम चालू झालं त्यावेळेला खरं तर मी या ठिकाणी आलो, तेव्हा कळलं की इथं फिल्टर पाण्याचा प्लांट बसतोय. मग ज्या वेळेला आम्ही या ठिकाणी काही मंडळी आलो तर खरं तर याचं काम सुद्धा सुरुवातीला निकृष्ट दर्जाचं चालू होतं या ठिकाणी. मग त्याच्यावरती मी आवाज स्वतः उठवला. आमच्या सरपंच मॅडम आल्या, सरपंच मॅडमने ठेकेदाराला बोलवून घेतलं आणि ठेकेदाराला ठणकावून सांगितलं की हे काम निकृष्ट दर्जाचं होतंय, हे चांगलं करून घ्या. मग सरपंच मॅडमच्या सांगण्यावरून त्या ठेकेदारांनी यातला चांगलं मटेरियल वापरून हे उभं केलं. परंतु दुर्दैव असं आहे, एवढा मोठा फिल्टर पाण्याचा प्लांट या ठिकाणी गेली 4-5 महिने झालं हा बंदिस्त अवस्थेमध्ये आहे. याचा एक थेंबही
आजपर्यंत आमच्या ग्रामपंचायत पाणी हद्दीत पिता का हे? नाही नाही पित का हो? ते बंदच आहे आता कुठून प्यायचं फिल्टरच बंद येतं पाणी पिऊन स्कीम नाही फक्त 3.5 लाख रुपये असे झाले हा, अशा झाल्या. आता हे पहा ना, समोरच हा खडीचा ढीग पडलाय. मला सांगा, हे ग्रामपंचायत समोर तुम्हाला शेड दिसतंय, हे शेड झालं, त्याच्या खाली मोठा कोबा झाला. हे होऊन 6 महिने झाली. 6 महिन्यामध्ये आता जर ग्रामपंचायत बॉडी उपलब्ध असती तर निश्चित त्यांनी हा व्यवस्थितपणा या ठिकाणी केला असता. जर ग्रामपंचायत बॉडीचा कार्यकाळ संपून 5 ते 6 महिने झालेत आणि शासनाने जर लवकर निर्णय घेऊन निवडणुका केल्या असत्या आणि या गावामध्ये सरपंच उपसरपंच हे अधिकृत कार्यरत असते तर ही दुर्दशा ग्रामपंचायतची पाहायला मिळाली नसती. आणि विशेष करून हा जो फिल्टर पाण्याचा जो प्लांट आहे, नेमकं आतून नेमकं असं काय आहे का जो 3.5 लाख रुपये याला खर्च केले? जर आपण जर पाहिलं आपलं 10 बाय 10ची रूम दिसते आपल्याला. याच्यामध्ये मी तरी अजून आम्हाला कोणाला आतमध्ये काय आहे हे पाहायला मिळालं नाही. याच्यामध्ये काहीतरी फिल्टर पाण्याचा प्लांट आणि एक टाकी पाण्याची काहीतरी ठेवलेली आहे आणि एटीएमच्या का कसल्या माध्यमातून कॉईनच्या माध्यमातून पाणी बाहेर येणार आहे. आम्ही गेली 4 महिने झाली आम्ही रोज या शेडकडे पाहतोय आणि आम्ही कधीतरी याच्यात कॉईन टाकीन आणि आम्हाला फिल्टर पाणी प्यायला मिळेल, इथला आदिवासी समाज हा फिल्टरचं पाणी पिईल अशी वाट आम्ही खरं तर आजपर्यंत या ठिकाणी काय 5 का 10 रुपयाचा कॉईनची जागा दिसते ती तिथे. हा, परंतु खूप मोठं दुर्दैव आहे, एवढा मोठा फंड या ठिकाणी वापरला जातो आणि त्याचा उपभोग जनतेला, सर्वसामान्य जनतेला घेता येत. मला खर्च करायला मुभा आहे. हा, तुम्ही 3.5 लाख रुपये तुम्ही फिल्टर टाकताय, हा, देखील बंद अवस्थेत. होय होय, मग तेच तर दुर्दैव आहे ना. इकडून आता बीडीओ साहेबांनी सांगितलं ती आत्ताचा प्रश्न आहे, पण हा गेली 6 महिन्यापूर्वी रेडी झालेलं आहे. का उपयोग नाही? मग ते का केलं नाही? त्या ठेकेदाराला पैसे अदा केलेत का? ठेकेदार कोणीतरी बेल्याचा गुंजाळ वगैरे म्हणून कोणतरी ठेकेदार आहे असं ऐकू माहिती मला, तो काय मला भेटलेला नाही कधी. जर ग्रामस्थांसाठी ह्या योजना येत असतात परंतु आज 6 महिने झाले शासनाचा पैसा या ठिकाणी वापरला गेलाय आणि त्याचं एक थेंब देखील पाणी खाल्लेलं नाही. ग्रामस्थांना आपण काय सांगतो? 6 महिने झाले याला बांधून. 6 महिने झाले याला बांधून. या आदिवासी समाज यांना पाण्याची टंचाई आहे अगोदरच. त्यात 1 रुपयाचा पॉईंट टाकून ते म्हणते पाणी बाहेर येते. ग्रामपंचायत कोणत्याही व्यक्तीने त्याचा उपयोग केला नाही. आणि मी तर असं म्हणतो, जर शासनाच्या पैशाचा असा दुरुपयोग होत असेल आणि शासन, ग्रामसेवक असतील, असणारे विस्तार अधिकारी, बीडीओ किंवा ही जी स्कीम राबवण्यापासून त्याचं प्लॅन एस्टिमेट झालं, मग त्याच्यावरती कुणी रावसाहेब असतील, कुणी पाणी पुरवठ्याचे अधिकारी असतील, यांनी खरं तर माझ्या मते मग पैसे घेऊन हा कारभार केलाय का काय, म्हणून मी या मताचा माणूस आहे. एवढा मोठा प्लांट या ठिकाणी जर होऊन पाणी मिळत नसेल, आजची परिस्थिती या पावसामुळे प्रत्येक कुटुंबातला 1-1, 2-2 माणूस आजारी पडलाय. हे फिल्टरचं पाणी त्या माणसांना जर मिळालं असतं 50% लोक कमी आजारी पडली असती. माझी तर आपल्या या लाईव्हच्या माध्यमातून विनंती आहे, असा जो काय भ्रष्टाचार करतात किंवा या अशा कामांकडे दुर्लक्ष करतात अशा अधिकाऱ्यांवरती खरं तर कारवाई व्हायला पाहिजे, गुन्हे दाखल व्हायला पाहिजे त्यांच्यावरती. आणि याचा हा जो काय फंड इथं वापरला गेलाय तो आज मी सांगतो तुम्हाला, हा फिल्टर बसवलाय, मला तर असं वाटतंय की हा फिल्टर चालूच होतो का नाही. एवढा 6 महिने इथं एखाद्या ठिकाणी एखाद्या गोष्टीला गंज लागतो किंवा खराब होतो, अशी घटना कदाचित तिथे घडलेली असू शकते. याची चावी आहे का? आतमध्ये पाहिलं असतं आपण. चावी का? ग्रामस्थ आहे म्हणून. ए सिद्धू, या फिल्टर प्लांटची चावी का? विचार बरं, आण बरं आतून. खर तर म्हणजे दुर्दैव आहे साहेब, हे चालू व्हायला पाहिजे होतं. गोरगरीब जनतेला पाणी मिळायला पाहिजे होतं. प्रत्येकाची ऐपत नाही ना का 15-15, 20-20 हजार रुपये आपल्या घरी फिल्टर बसवतील, अशी ऐपत नाही. तर मजूरदार वर्ग राहतो सगळा. खरं तर हे आता 3.5 लाखाचे 500 टाकी वाटते. हा, असं तर ते उघडल्याशिवाय कळणार नाही. असे जर छोटे छोटे प्रश्न प्रलंबित राहणार असतील आणि प्रश्न सुटणार नसतील तर बराच वेळा आमच्या सारख्यांना हा प्रश्न पडतो की मग ही ग्रामपंचायत तरी कशासाठी, किंवा जे काही ग्रामपंचायतच्या वरती सभापती असतील, बीडीओ असतील, विस्तार अधिकारी असतील, मग यांची तरी पदं कशासाठी जर
सर्वसामान्य जनतेला जर न्यायच मिळत नसेल तर मी म्हणतो शासनाने शासनाचा पैसा हा वायफळ खर्च करू नये, नाही का? आजपर्यंत आम्ही नाहीये चावी कुणाकडे आहे त्याची? या. बघा आता मग ग्रामपंचायतकडं या झालेल्या याची चावीच नाहीये. मग तुम्ही विचार करा. हा? नक्की काय माहिती काय बहुतेक असं असावं. माहिती असेल आतमध्ये काय, अजून ग्रामस्थांना तिथे कोणाला माहितीच नाही आतमध्ये काय. म्हणून चावी द्यायची नाही का? असाही प्रकार असू शकतो किंवा कदाचित आतमध्ये जर एवढ्या किमतीचं साहित्य नसावं असंही मला तो थोडासा मग डाऊट येतो या गोष्टीच्या नुसार. याची चावी नाहीये वहिनी ग्रामसेवकांकडे? नाहीये? हा ना, आता ते नाही ना, ते इथेच नाहीत, बाहेरच इथे नाहीत ते. चावी का नाहीये पण काय ते ग्रामस्थांना आता ग्रामसेवकच सांगू शकतात किंवा ग्रामपंचायतच सांगू शकते. नाही तोडायचं का? ग्रामस्थांना तुम्ही दाखवत नाही तर मग दाखवायचं कोणाला नाहीये? हा ना, मग आता हा प्रश्न मोठा आहे. मग याच्यामध्ये नक्की काय आहे का तेच काय कळत नाही. इथे एवढा आदिवासी समाज आपण सांगू शकतो ना कधी बांधले ते काय झाले, याच्यातलं कोणी पाण्याचा वापर केलाय का नाही केलाय. चालेल.